सो हॅलो गाईज. आणि आज आहे 1 जून आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं की 4 जूनला माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि गेल्या वर्षी तिची 61 होती. ती मला साजरी करायची होती, पण मी दुबईला होती त्यामुळे मला ती साजरी करता आली नाही. म्हणून ह्या वर्षी मस्त गुरुवार आलाय आणि माझ्या आईचं असं असतं की दर गुरुवारी न चुकता ती आंघोळ केल्या केल्या पहिली मठात जाते, दर्शन काहीतरी खाते. गुरुवारचा तिचा हा प्रोग्राम आहे. तिला मठात जायला खूप आणि देवधर्माचा तिला खूप असं आवड आहे. तर गेल्या वर्षी माझा बड्डे पण गुरुवारी आला होता आणि मस्त मी असं छोटंसं क्यूट असं सगळ्यांसाठी सरप्राईज बनवून सगळ्या रस्त्यावरच्या कामगारांना वगैरे वाटला होता. मस्त असा वाढदिवस. ह्या वर्षी मला माहिती आहे दरवर्षी मी आईचा बड्डे खूप जबरदस्ती करते आणि तिला ते नाही आवडत. केक कटिंग, परत गिफ्ट, सरप्राईज तिला शक्यतो नाही आवडत, पण मला ते द्यायला आवडतं. आणि ह्या वर्षी तिच्या वाढदिवसाला गुरुवार आलाय आणि ती दरवर्षी मठात जाते. तर ह्या वर्षी 61 तिची गेल्या वर्षी साजरी करता आली नाही, तर ह्या वर्षी मी असं विचार केला की तिला अक्कलकोटला घेऊन जाईन. जास्त काही मोठा सरप्राईज तिला मिळून नाही तिकडे जायला. मी 31 मेलाच तिकीट्स काढलेत आणि तिला नाही सांगितले. तिला मी डायरेक्ट जायच्या दिवशी सांगितले. आणि त्या दिवशी आम्ही देऊळ बंद मूवी बघितला. इतकं दोघी जणी रडलोय तो पिक्चर बघून. माझे पप्पा इथे खूप मोठे असे नाही, पण त्यांना खूप स्वामींची भक्ती करायला आवडायची आणि आई आता माझी तेच करते आणि मी पण तेच फॉलो करते. काल ती देऊळ बंद 1 बघत होती आणि मी त्याच्या आधीच तिकीट काढले आणि घरी येऊन बघते तर ही तो मूवी बघत. तिला खूप आवड आहे आणि आय नो की तिला हे आवडेल. सो अक्कलकोटला आम्ही 3 तारखेला जाणार आहोत आणि तिचा वाढदिवस मी तिकडे साजरा करणार. छोटासा व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन, तिच्या छोट्या छोट्या मोमेंट्स कॅप्चर करायचा ट्राय करेन. हेच होतं. तर आज आहे 3 जून आणि मी अजून पण सांगितलं नाही आहे आईला की जायचं आहे आपल्याला. ते असंच टाईमपाससाठी मी 2 चीट केल्या, त्याच्यामध्ये अक्कलकोट असंच लिहिलं आहे आणि थोडा टाईमपास करेन. तिला सिलेक्ट करायला लावेन आणि विचारेन तुला कुठे जायचं आहे आणि अचानक सांगेन की आपल्याला आज निघायचं. तर बघू तिची काय रिॲक्शन असते. मम्मी लवकर इकडे इकडे ये लवकर. दिसलं ना कोण जात. तिकीट काढून झालंय सगळं. चल दोघं फिरायचं. चल अगं 700 ट्रेन आहे, बस. हे व्हिडिओ मध्ये येणार काम करताना. तू, मी आणि तू. चल जा, पॅक कर. चल जा. अगं जा, 2 साड्या भर. अगं तर फायनली माझी पॅकिंग झाली आहे. फक्त एक ड्रेस, एक साडी भरली आणि आता मी निघालोय. आता आमची बस आणि बस कशी असणार की मी नक्की तुम्हाला दाखवते. महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आहे. सो लेट्स. आमची बर्थडे गर्ल. मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. अरे 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 भाग गए भाग गए भाग गए. गुलाबी गुलाबी गाडी, साडी. आता आईच्या पायांची स्पीड आपोआप वाढली आहे कारण उद्या दर्शन करायची तिला तर घाई लागलेली असणार आहे. आणि मला पण खूप मस्त वाटतंय की मस्त उद्या दर्शन होणार आहे फायनली. आणि ही आहे आमची बस महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आणि आई फर्स्ट टाइम आय थिंक अशा बसमध्ये बसते. सो लेट्स सी. महालक्ष्मी ट्रॅव्हल्समधून ट्रॅव्हल करतोय आणि आईला खूप जास्त आवडली आहे बस. फर्स्ट टाइमच ती अशा बसमध्ये बसली आहे. AC बस आहे, स्लीपर आणि खूप सुंदर ॲम्युनिटीज आहेत. आणि उद्या मस्त गुरुवारी आपलं दर्शन होणार आहे. मी पण तुम्हाला ऑनलाईन दर्शन देईन, तर तुम्ही पण करा आणि मी व्लॉग करायचं ट्राय करेन. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुझ्या बड्डेला पण गुरुवार आले, माझ्या बड्डेला पण गुरुवार आले, माहिती आहे. अक्कलकोटची तिकीट काढली. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बोल. आणि फायनली आपण पोहोचलोय सकाळी अक्कलकोटमध्ये आणि आम्ही 8-8:30लाच पोहोचून गेलोय. आणि आमचे बसचे जे काका होते त्यांनीच आम्हाला जस्ट चेंजिंगसाठी एक रूम दाखवलेला. तर चला कसा आहे रूम तो बघूया. जस्ट आम्हाला आंघोळीसाठी आणि चेंजिंगसाठी छोटासा रूम होता, होमस्टे टाईप्स. त्यांनी आमच्याकडून जस्ट पर पर्सन 100 रुपीज घेतले.
आता आम्ही फक्त चेंज करण्यापुरती हा रूम घेतलाय. आता मस्त चेंज करू, फ्रेश होऊ आणि दर्शन घ्यायला जाऊ. चला मंदिराच्या बाहेर. मस्त आम्ही फ्रेश झालोय, तयार झालोय आणि आता मंदिराच्या इथे जातोय. आणि आज गुरुवार आणि अधिक मास असल्यामुळे इतकी गर्दी आहे. सकाळ सकाळी जस्ट एक चहा घेतोय. नाश्ता वगैरे आम्ही काहीच केला नाहीये, फक्त एक चहा घेऊन दर्शनाला जातोय. आणि खूप भयंकर ऊन आहे आणि भयंकर गर्दी आहे. आता मी गाभाऱ्यात फोन ऑन नाही करणार आहे, त्यामुळे तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या मस्त स्वामींचं. आणि मी पण आतमध्ये जाऊन मनसोक्त दर्शन घेते. इथे गेल्या गेल्याच इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं. आजूबाजूला सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत होते आणि पूर्ण वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं. छान दर्शन झालं, पण खूप जास्त चेंगरा चेंगरी आहे कारण आज गुरुवार आहे. तर आता अन्नछत्र बंद आहे. आता आम्ही गाणगापूरसाठी निघतो आणि तिकडची आरती भेटते का बघूया आणि मग संध्याकाळी इकडे महाप्रसाद घेऊया. आता पटकन आम्ही नाश्ता करून घेतला आणि इकडे ट्रॅव्हल्स आणि ओमनी वगैरे आहे. सो 150 रुपये वन साईड ट्रिप आणि रिटर्न 300 रुपये अशी ट्रिप आहे. सो आम्ही एखादी ओमनी बघू आणि गाणगापूरला निघू. टार्गेट तर होतं 12ची आरती मिळेल असतं, पण ओमनी भरेपर्यंत वेळ झाला आणि आम्हाला पोचायला तिकडे या चौकामध्ये आहे ना इको आणि ट्रॅव्हल्स आहेत, ऑटो पण आहेत. 150 रुपये सिंगल जर्नी, 300 रुपये रिटर्न. 2 तास तिकडे दर्शनाला देतात. सो तुम्हाला ओमनी नसेल करायची तर ST पण अवेलेबल आहे, पण त्यांचा एक पर्टिक्युलर टाईम आहे. आणि इथून गाणगापूर 70 किलोमीटर आहे, म्हणजे तुम्हाला 2 तास लागतात पोचायला. सो 2 तासानंतर आता आम्ही गाणगापूरमध्ये पोचलोय आणि इकडे पण खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. इकडे आजूबाजूला बाजार पण लागला होता, त्यामुळे चालायला अजिबातच जागा नव्हती. आणि आता हे जे काही चाललंय ना, ते म्हणजे एखादा माणूस प्रसाद फक्त वर नेतो आणि फेकतो आणि बाकीचे ते प्रसाद मिळवण्यासाठी जी झटपट चालू आहे त्यामध्ये बाकी काही नाही. चेंगराचेंगरी होते आणि खाली पूर्ण कचरा होतोय. सो हा काय प्रकार आहे मला काही समजला नाही. आता मी गाणगापूरला फर्स्ट टाइमच आली आहे. आई ह्या आधी 1-2 वेळा येऊन गेली आहे आणि तिला 12ची आरती बघायची होती, पण ती काही पॉसिबल झालीच नाही. आणि आता बघूया आपल्याला दर्शन कसं मिळतंय. पण दर्शनाला अगदी 3-4 तासाची लाईन होती आणि आमचा इको ओमनीवाला तो काही थांबणार नव्हता. त्यामुळे आम्ही 100 रुपये देऊन अर्धी लाईन क्रॉस केली आणि अर्धी लाईन लावली असं केलं. म्हणजे अर्ध्यापर्यंत आम्ही डायरेक्ट गेलो आणि तिथून लाईन लावली. पण 100 रुपये द्या, 1000 रुपये द्या, दर्शन तुम्हाला 2 सेकंदाचंच मिळणार. गाणगापूर येथे आम्हाला खूप छान खूप जास्त गर्दी आहे. आज गुरुवार आहे तर खूप गर्दी आहे, म्हणून आता मी स्पेशल लाईन चाललोय. 100 रुपये दर्शन. हो हो चल बघ. आता आम्ही एका खुफिया रस्त्याने दर्शन घ्यायला चाललोय कारण आतमध्ये खूप गर्दी आहे, खूप. चला तुम्ही पण श्री दत्त यांचं दर्शन घ्या. इथे बघण्यासारखं अजून 2 स्पॉट होते. एक म्हणजे भीमा नदी आणि अमरजा नदीचा तिकडे संगम होतो ते, आणि एक आहे तो भस्म डोंगर. पण तिकडे जायसाठी आमच्याकडे अजिबातच वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही ते स्किप केलं. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा नक्की जाऊ. आणि ह्या दोघी ताई आम्हाला आमच्या प्रवासात मिळाल्या होत्या आणि आमच्या फ्रेंड्स झाल्या. सो हे असं दर्शन इकडे आम्ही घेऊन झाल्यानंतर फोटोज काढले आणि प्रसाद खाल्ला. आणि इतकं ऊन आहे ना की लिंबू सरबत प्यायची खूप इच्छा झाली होती आणि समोर ते दिसलं, त्यामुळे आम्ही पटकन लिंबू सरबत पण घेतलं. आणि इकडे बघा मम्मीची शॉपिंग चालू झाली आहे. इथे गावठी मटकी, मूग आणि बरंच काही औषधी गोष्टी भेटत होत्या. सो आईने थोडे मूग मटकी वगैरे घेतले आणि आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी अक्कलकोटला परत. पण आम्हाला आता प्रश्न होता की संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे, तर अन्नछत्रामध्ये आम्हाला जेवायचं होतं, प्रसाद घ्यायचा होता. आणि आमचं नशीब इतकंच चांगलं होतं की अन्नछत्र 4 वाजता बंद झालं होतं, पण इकडे आम्हाला स्वामींच्या कृपेने प्रसाद खायला मिळाला. त्यानंतर आमच्याकडे बस येण्यासाठी थोडा वेळ होता, म्हणून इकडेच बाळप्पा आणि सोळप्पा यांचा मठ आहे, तिथे आम्ही गेलो. आणि इतका भयंकर पाऊस आला की आम्ही पूर्ण भिजून गेलो, पण आमच्याकडे छत्री होती. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे भजन चालू होतं. भजनात अगदी दंग होऊन गेलो, बसलो, भजनाचा आनंद घेतला आणि अशा प्रकारे आमचा दिवस छान दर्शन झालंय. पण इथे खूप 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 जास्त गर्दी आहे, गाणगापूरला पण आणि अक्कलकोटला पण. पण स्वामींच्या कृपेने आमचं खूप छान दर्शन झालंय आणि ऊन तर इतकं
इतकं बेकार आहे. तुम्ही पण जर आजच्या गुरुवारी आला असाल तर तुम्हाला नक्की माहिती आहे की ते ऊन आणि गर्दी एकदम अशी चालायलाच जागा. दर्शन खूप छान गेलं आणि आईचा वाढदिवस खूप छान गेला. तिच्या मनासारखं दर्शन झालं आणि मेन म्हणजे आमची संध्याकाळी 8ची बस आहे आणि इथे 8 वाजता अन्नछत्र चालू होतं आणि आम्हाला अन्नछत्रात खरंच स्वामींचा प्रसाद खायचा होता आणि नशीब इतकं छान होतं की आम्ही 4-4:30ला इथे पोचलो गाणगापूरवरून अक्कलकोटला आणि अन्नछत्र 4 वाजता बंद झालं होतं. पण तरी पण बाहेर थोडासा प्रसाद घेऊन काही लोक बसलेली. द्रोणातून का होईना थोडासा प्रसाद आम्हाला खायला मिळाला. तरी आमची ही छान छोटीशी आणि क्यूट ट्रिप झालेली आहे. खुश आहे आणि मम्मी खुश आहे म्हणून मी खूप. अशा प्रकारे गुरुवारी आमचं छान असं अक्कलकोटला दर्शन झालंय.